जय भीम नगर मधील नागरिकांनी जय भीम पॅथर या चित्रपटाविरोधात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे। आज सकाळपासूनच आंदोलकांनी पवईतील हिरानंदानी रोडवर ठिय्या दिल्यानं वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती। जय भीम पॅथर या चित्रपटाचे निर्माते हे जय भीम नगरमध्ये घडलेल्या दगडफेक प्रकरणातील आरोपी असून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत असा आरोप आंदोलक करत आहेत। त्यांच्या मते अशा पद्धतीने मिळवलेल्या पैशांतून तयार झालेला हा चित्रपट समाजविघातक असून त्याचा निषेध होणं आवश्यक आहे। या आंदोलनात सहभागी झालेले चैतन्य शेळके म्हणाले, दगडफेक प्रकरणातील आरोपींना चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धी देणं आम्ही कधीच सहन करणार नाही। तर मीना लिंबोर यांनी सांगितलं, ही आमच्या परिसराची बदनामी आहे, आम्ही हा चित्रपट थांबवणारच। या आंदोलनामुळे संपूर्ण हिरानंदानी रोडवर वाहतूक कोंडी झाली असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। एवढ्या गर्मीमध्ये आम्ही लेकरं बाळ घेऊन रोडाला झोपता आणि आमची एवढं हे केलेत, आम्हाला बेघर करून आमचे घरदार मोडून आम्हाला उन्हाळा करून ते पिक्चर काढले। त्याचं पिक्चर त्याला आम्ही दिलेलं भिक्षा घेऊन माणूसच पिक्चर काढायला डायरेक्टर होते की कुठंतरी त्या भंतेजीवर आम्ही 100% विश्वास केलता। आमच्या एवढ्या 600 घराला बेघर करून आम्हाला लुटून खाऊन पिक्चर काढला। आमच्या लेकरा बाळाच उन्हातानामध्ये मारा लागल्या, मेल्या, काय झालं ते जिम्मेदारी ते राहणार। भंतेजी, हिरानंदानी, आशाबाई चौरे तर आम्हाला भरपूर लुटून खाली। आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा आरोप आहे, निर्माते भंतेजी यांनी जे चिवर परिधान केलेले आहे ते चिवर सामाजिक याच्यासाठी घेतलेले आहे, समाजाला प्रबोधन करण्यासाठी घेतलेले आहे ना काही कोणते पिक्चर काढण्यासाठी। आम्हाला पिक्चरचा विरोध नाही आहे, परंतु जे निर्माते आहेत ते भंतेजी निर्माते कसे होऊ शकतात? यांच्याकडे करोड रुपये कसे आलेले आहेत? तर करोड रुपये कसे आलेले ते हिरानी बिल्डरनी त्यांना पैसे दिलेले आहेत। 650 घर कुटुंबांना उद्ध्वस्त केलेल्या। आज हे सर्व या रोडवरती राहत आहेत, या रोडवरती राहणाऱ्या कुटुंबांना कोण न्याय देणार आहे? जय भीम पॅथरच्या प्रशासनाकडून आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत। शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट।